लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची ते आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनेच्या व्हिडिओसाठी. जसं की तुम्हाला माहितच असेल की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख 30 डिसेंबर पर्यंत आहे. म्हणजे 30 डिसेंबर पर्यंत तुम्हाला योजनेची केवायसी करावी लागेल. जर तुम्ही केवायसी करणार नाही तर तुम्हाला योजनेतून हटवल्या जाईल आणि योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. सोबतच सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला बिना केवायसीचा मिळाला परंतु तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा बिना केवायसीचा मिळणार नाही याची मात्र दक्षता घ्या. म्हणून होत असेल तर लवकरात लवकर दिवाळीच्या आधीच किंवा हा महिना संपायच्या आधीच केवायसी करून घ्या. तर जास्त वेळ न करता चला आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ही आहे आपल्या लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं एक तुम्हाला ऑप्शन इथे मिळून जाईल. तुम्हाला यावाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर काही या प्रकारचं पेज ओपन होईल. आता या पेजमध्ये तुम्हाला लाभार्थी महिला म्हणजे जी महिला योजनेचा लाभ घेत आहे तिचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो. आता खूप साऱ्या महिला इथे गडबड करताय की वडिलांचा जिथे आधार क्रमांक टाकायचा आहे तिथे सुद्धा त्यांचाच आधार कार्ड टाकत आहे, त्याच्यामुळे त्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये. तर याची दक्षता घ्या. तर सगळ्यात आधी महिलेचं आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे. ज्या पद्धतीने मी टाकत आहोत ही प्रक्रिया तुम्ही मोबाईल, कम्प्युटर आणि लॅपटॉप मधूनही करू शकता. जसं तुम्ही तुमचा आधार कार्डचा क्रमांक याच्यात टाकसाल त्याच्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिसून येईल. जसं हे 402449. तर हा कॅप्चा तुम्हाला बाजूचा जो बॉक्स दिसत आहे याप्रमाणे तुम्हाला इथे तो बॉक्स मध्ये काही या प्रकारे तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकायताना एक गोष्ट लक्षात असू द्या की कॅप्चा मध्ये जसं दिलेलं आहे तसंच तुम्हाला भरायचं आहे, नाहीतर तुमची केवायसी समोर जे स्टेप आहे ते तुमच्या समोर येणार नाही. म्हणून कॅप्चा टाका आणि खाली दिलेल्या मी सहमत आहे या बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल ओटीपी पाठवा ऑरेंज कलरचं बटन ओपन होऊन जाईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे थोडासा वेळ लागू शकतो कारण खूप साऱ्या महिलांना ओटीपी जात नाही किंवा खूप हळूहळू ओटीपी सेंड होतो. तर तुम्हाला आहे ना इथे जास्त वेळ 5 ते 10 मिनिटं सुद्धा वेळ वाट पाहावी लागू शकते. तर इथे वाट पहा आणि ज्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी जसा तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तुम्हाला जे आहे ना या प्रकारचं पेज दिसून जाईल. या पेजमध्ये तुम्हाला तो ओटीपी टाकायचा आहे. आणि हो, जर तुम्हाला ओटीपी आला नाही तर काय, तर बघा, जर तुम्हाला योजनेचा जर म्हणजे ई केवायसी करताना तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर सोबत ओटीपी येत नसेल तर इथं तुम्हाला 10 मिनिटं थांबायचं आहे. खाली तुम्हाला टायमर दिसत असेल त्या टायमरच्या खालीच तुम्हाला रिसेंट ओटीपीचं बटन दिसून जाईल. तुम्ही त्यावाल्या बटनवर क्लिक करून ओटीपी रिसेंट करून घेऊ शकता. मला ओटीपी आलेला आहे तर मी ओटीपी काही या प्रकारे एंटर केलेला आहे. तुम्हाला सुद्धा आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि खाली सबमिट करा बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करा बटनवर क्लिक करसाल इथे लोड व्हायला सुरुवात होईल आणि हो, इथे सुद्धा खूप वेळ लागू शकतो समोरचं पेज यायसाठी. म्हणून तुम्हाला इथे वेट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या समोर काही या प्रकारचं येऊन जाईल. तर इथे मी तुम्हाला झूम सुद्धा करून दाखवतो. वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर. आता खूप साऱ्या महिला चुकीचं करतात की त्यांचाच आधार कार्ड नंबर देतात. म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या, इथं वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. लग्न तुमच्या आधार कार्डवर बघा, तुमच्या आधार कार्डवर जर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव टाका, पतीचं नाव असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर टाका. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जसा तुम्ही पहिले कॅप्चा भरला होता सेम हाच कॅप्चा तुम्हाला आता इथे बाजूच्या बॉक्समध्ये भरायचा आहे. आणि सेम प्रक्रिया जी तुम्ही पहिल्या पानावर केली होती तीच प्रक्रिया तुम्हाला या पानावर सुद्धा करायची आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा खाली मी सहमत आहे हे बटन आहे ना यावर क्लिक करायचं आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, आधार कार्ड नंबर जो वडिलांचा आणि पतीचा राहील तो तुम्हाला एक्झॅक्ट जो आधार कार्डवर दिलेला आहे तोच टाकावा लागेल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मी सहमत आहे क्लिक करा आणि ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा लोड व्हायला सुरुवात होईल. लोड व्हायला इथे सुरुवात झाल्यानंतर इथे वेळ लागू शकतो, 5 ते 10 मिनिटे लागू शकतात. तुम्हाला या पेजवर राहायचं आहे. जर कोणता एरर आला तर पुन्हा कॅप्चा टाकून मी सहमत आहेवर क्लिक करा, ओटीपी पाठवावर क्लिक करा. कारण एका वेळेस जर झाला नाही तर तुम्हाला 2 ते 3 वेळा ट्राय करावं लागू शकतं. पण इथून बॅक जाऊ नका किंवा क्रोम बंद करू नका, नाहीतर तुमची केवायसी मधातून थांबल्या जाईल आणि तुम्हाला सुरुवातपासून पुन्हा सुरू करावं लागेल. तर त्यानंतर जसं इथे लोड होणं सुरू होऊन जाईल, लोड वगैरे होऊ द्या आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत नंबर जो लिंक आहे वडिलांच्या किंवा पतीच्या त्यांच्यावर सुद्धा एक ओटीपी जाईल. आता बघा, वडिलांचा किंवा पतीच्या आधार कार्ड नंबरवर जर ओटीपी येत नसेल तर एरोप्लेन मोड टाका आणि काढून घ्या झटपट, ज्यानं ओटीपी येऊन जाईल. आता बघा इथे ओटीपी आलेला आहे, मी काही या प्रकारे ओटीपी टाकलेला आहे. त्यानंतर सबमिट करा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर इथे लोड व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि तुम्ही या प्रकारच्या पेजवर येसाल. हे खूप महत्त्वाचं पेज आहे.
इथे तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, इथे तुम्हाला जात प्रवर्ग, वडिलांचं किंवा पतीचं नाव तर तुमचं ऑलरेडी येऊन राहते, इथे तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही, पण इथे तुम्हाला जात प्रवर्ग निवडावा लागतो. आता हे जे जात प्रवर्ग हे कसे निवडायचे हे यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही तो पाहू शकता. तुम्ही तुमची जात प्रवर्ग जो आहे इथंच मागासवर्गीय मधून निवडून घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर काही या प्रकारचा पहिलं ऑप्शन येईल. जर तुमच्या परिवारातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवर असेल किंवा सरकारी नोकरीवर रिटायर झालेले आहे आणि पेन्शन घेत असेल तर तुम्हाला इथे नाही म्हणून निवडायचं आहे. घेत असेल तर ठीक आहे, सरकारी नोकरीवर होते आणि रिटायर झाले आहे तर तुम्हाला नाही निवडायचं आहे. आणि जर सरकारी नोकरीवर नसेल आणि पेन्शन धारक सुद्धा नसेल तर होय म्हणून निवडायचं आहे. जसं तुम्ही तिथे होय म्हणून निवडसाल त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, इथे सुद्धा लिहून असेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित व एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर तुमच्या कुपन ओपन करा, म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याला ओपन करा. रेशन कार्डवर जे शिधापत्रिका आहे त्यावर ज्यांचे नाव आहे त्यामध्ये जर एकापेक्षा 3 महिला असेल तर इथे तुम्हाला नाही निवडायचं आहे. आणि जर दोनच महिला जर योजनेचा लाभ घेत असेल त्या एका रेशन कार्डवरून एक कुटुंब ठरतं, ही गोष्ट लक्षात असू द्या, तर त्या हिशोबाने तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथे सुद्धा होय निवडायचं आहे जर दोनच महिला लाभ घेत असेल तर. त्यानंतर तुम्हाला आहे ना खाली अनेक छोटासा टिक बॉक्स दिसत असेल, याच्यामध्ये तुम्हाला लिहून राहतील उपरोक्त अक्र 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास मी दिल्याप्रमाणे सक्त कारवाईस पात्र राहील. तर यामध्ये तुम्हाला काही नाही करायचं, खाली दिलेल्या टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या सबमिट करा बटनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करा बटनवर क्लिक करसाल, कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्यासमोर काही या प्रकारचा मेसेज येऊन जाईल, म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या फक्त तुमच्या मोबाईल फोनद्वारे किंवा कम्प्युटर लॅपटॉपद्वारे ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा वापर करून योजनेची ई-केवायसी करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, जर तुम्हाला काही एरर येत असेल तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की एरर कसा सॉल्व्ह करायचा. ते व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा माझ्या चॅनलवर मिळेल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही सगळे एरर सॉल्व्ह करून केवायसी करू शकता. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम नक्की सांगा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.